हाय हॅलो फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 12th बोर्ड क्वेश्चन पेपर बायोलॉजी 2024चा बायोलॉजीचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत विथ सोल्युशन. तर चला तर पाहूयात. टाईम 3 आवर्सचा आहे आणि मार्क्स 70 मार्क्सचा पेपर आहे. तर काही जनरल इंस्ट्रक्शन्स आहेत, तर ते पहिल्यांदा पाहूयात. तर द क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इंटू 4 सेक्शन्स. 4 सेक्शन्समध्ये डिवायडेड केलेला आहे क्वेश्चन पेपर. तर कोणते 4 सेक्शन्स आहेत, तर सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. तर हे 4 सेक्शन्समध्ये पेपर डिवायडेड आहे. तर सेक्शन ए काय आहे? क्वेश्चन नंबर 1 कंटेन 10 मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच. इव्हॅल्युएशन विल बी डन फर्स्ट अटेम्प्ट. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. 10 मार्क्ससाठी 10 क्वेश्चन्स आहेत. तर त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2 कंटेन्स 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आहेत. 8 क्वेश्चन्स 8 मार्क्ससाठी आहेत, ते सॉल्व करायचे आहेत. तर त्यानंतर आहे सेक्शन बी. सेक्शन बी काय आहे? क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 आर शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स कॅरिंग 2 मार्क इच. अटेम्प्ट एनी 8. तर क्वेश्चन नंबर 3 पासून हा सेक्शन बी सुरू होतो आणि क्वेश्चन नंबर 14 पर्यंत येतो. तर त्यातील कोणतेही 8च क्वेश्चन सोडवायचे आहेत. ते एक प्रश्न हा 2 मार्क्ससाठी आहे. तर त्यानंतर आहे सेक्शन सी. क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 आर शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स कॅरिंग 3 मार्क्स. सॉल्व एनी 8. तर सेक्शन सी मध्ये सकट फक्त 8च क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. एक प्रश्न हा 3 मार्क्ससाठी आहे. तर त्यानंतर आहे सेक्शन डी. सेक्शन डी काय आहे? क्वेश्चन नंबर 27 टू 31 आर लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स कॅरिंग 4 मार्क इच. अटेम्प्ट एनी 3. तर सेक्शन डी मध्ये कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. तर एका प्रश्नाला मार्क आहेत 4. तर कोणतेही 3 प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर 5th इंस्ट्रक्शन्स आहे बिगिंग द आन्सर ऑफ ईच सेक्शन ऑन अ न्यू पेज. म्हणजे सेक्शन संपल्याच्या नंतर पुढचा सेक्शन आहे तो पुढच्या पानावर लिहायचा आहे, न्यू पेजवर सुरू करायचा आहे. तर आता आपण क्वेश्चन पेपर पाहूयात. तर सेक्शन ए आहे. क्वेश्चन नंबर 1 सिलेक्ट अँड करेक्ट अल्टरनेटिव्स अँड राईट द आन्सर्स. 10 मार्क्ससाठी 10 मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर त्यात पहिला प्रश्न विचारला गेला होता 2024च्या पेपरमध्ये. आयडेंटिफाय द ग्रोथ हार्मोन इन प्लांट्स विच कॉजेस इनहिबिटरी इफेक्ट. तर याचं उत्तर होतं ऑप्शन बी. यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ लॅक ओपेरन. तर याचं राईट उत्तर होतं ऑप्शन सी इंड्युसर. तर त्यानंतर आहे तिसरा MCQ. इन अब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन कॉर्पस ल्युटियम डिजनरेट्स इनटू डॅश. तर याचं राईट आन्सर होतं ऑप्शन डी. त्यानंतर आहे 4th विच ऑफ द फॉलोइंग डिवायडेड्स नझल कॅव्हिटी. तर याचं राईट आन्सर होतं ऑप्शन बी. त्यानंतर 5th MCQ होता विच ऑफ द फॉलोइंग इज कॉज बाय अनफर्टिलाइज्ड निडल. तर याचं राईट ऑप्शन होतं ऑप्शन बी. त्यानंतर आहे 6th रिकग्नायझेशन सिक्वेन्स ऑफ रिस्ट्रिकेशन्स एन्झाइम्स आर जनरली डॅश न्यूक्लिओटाइड्स लॉंग. तर याचं उत्तर होतं ऑप्शन बी. तर नीट प्रश्न वाचायचे आहेत. तर त्यानंतर होता 7वा MCQ. विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स रिक्वायर्ड पॉलिनेटर्स बट रिझल्ट इज जेनेटिकली सिमिलर टू ॲटोगॅमी. तर याचं राईट आन्सर होतं ऑप्शन ए. त्यानंतर होता 8वा MCQ. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट इनव्हॉल्व फर्दर. तर याचं उत्तर होतं ऑप्शन ए. त्यानंतर होता 9 MCQ. आयडेंटिफाय द ॲप्रोप्रिएट टर्म फॉर द नंबर ऑफ बर्ड्स अंडर आयडियल कंडिशन्स. तर याचं उत्तर होतं ऑप्शन डी. त्यानंतर होता 10वा MCQ. ऑब्झर्व द ग्राफ अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर याचं उत्तर होतं ऑप्शन सी. हे त्याचं राईट आन्सर होतं. तर असे MCQज होते 2024च्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये बायोलॉजी. तर आता आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 2 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स 8 मार्क. 8 मार्क्ससाठी 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये. तर चला तर पाहूयात क्वेश्चन्स. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर व्हेस्टिजियल ऑर्गन्स. तर त्याचं आन्सर पाहू शकता. व्हेस्टिजियल ऑर्गन्स आर दोज ऑर्गन्स दॅट फंक्शनल इन पास्ट बट हॅव बिकम युजलेस ऑर हॅव रिड्यूस फंक्शन ड्यू टू इन इव्हॉल्युशनरी चेंजेस. तर त्यानंतर आहे सेकंड एक्सपांड द टर्म ऑफ ZIFT. तर आन्सर आहे झायगोट इंट्रा फॉलिपियन ट्रान्सफर. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न काय आहे? गिव्ह द नेम ऑफ एंडोक्राइन ग्लँड विच इज प्रोमिनंट ॲट बर्थ बट गेट्स ग्रॅज्युअली ॲटोट्रॉफिड इन अडल्ट स्टेज. तर याचं उत्तर आहे थायमस ग्लँड.
त्यानंतर आहे चौथा प्रश्न, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IAA? तर याचं ॲन्सर आहे इंडोली 3 ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, गिव द नेम ऑफ मायक्रोबाईल सोर्स ऑफ अँटीबॉडीज प्रोमायसिटिन. ॲन्सर आहे स्ट्रिप्टोमायसिस फेंजुलाई. तर त्यानंतर आहे सहावा प्रश्न, विच सेल इज लेट्स ऑफ लँग्रहन्स प्रोड्यूस अ हार्मोन इन्सुलिन. तर याचं उत्तर आहे बीटा सेल्स. त्यानंतर आहे सातवा प्रश्न, हाऊ मेनी मायटोटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ 300 सीड्स इन अँजिओस्पर्म. तर याचं उत्तर आहे 75. त्यानंतर आहे आठवा प्रश्न, एक्सप्लेन द टर्म ऑफ इमिग्रेशन. तर याचं उत्तर आहे इमिग्रेशन इज द लोकेशन ऑर प्रोसेस ऑफ पीपल लिव्हिंग वन कंट्री टू रिसाइड इन अनादर. तर हा झाला आहे क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट. तर आता होत आहे सेक्शन बी. तर त्यानंतर आहे सेक्शन बी. सेक्शन बी काय आहे, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. 16 मार्क्ससाठी 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे, तर पहा, व्हॉट आर द रिझन्स ऑफ द सक्सेस मेंडल. तर रिझन्स लिहायचे आहेत 2 मार्कासाठी सक्सेस मेंडलचे. तर त्यानंतर आहे क्वेश्चन 4, अँड अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग इन द करेक्ट सिक्वेन्स. तर याचं उत्तर आहे 1 नंबरला आहे बी, त्यानंतर आहे डी, त्यानंतर आहे ए आणि त्यानंतर आहे सी. तर अशी यांची सिक्वेन्स आहे. तर त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे, डिस्टिंग्विश बिटवीन ह्युमन स्पर्म अँड ओव्हून. तर हा तुम्ही सॉल्व करायचा आहे 2 मार्कासाठी हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, त्यामुळे खूप जास्त उत्तर लिहिण्याची गरज नाही आहे. तर त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6, इनलेस द युजेस ऑफ जीन थेरपी. तर क्वेश्चन्स पाहून घ्या, ॲन्सर तुम्ही शोधायचे आहेत, लिहायचे आहेत. तर त्यानंतर आहे क्वेश्चन 7, डिफाईन द फॉलोइंग टर्म्स जीन फ्लो क्रोमोझोमल ॲबर्शन्स. तर त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8, व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे, आयडेंटिफाय अँड डिफाईन ए अँड बी इन द रिलेशन टू अपटेक ऑफ वॉटर बाय द रूट. तर याचे उत्तर तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10, 11, 12 आणि 13. तर हे 2-2 मार्क्ससाठी तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर यांच्यापैकी कोणतेही 8च प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 13, क्वेश्चन नंबर 14 आहे, तर 2 मार्कासाठी हा सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आहे सेक्शन सी. सेक्शन सी सुरू होत आहे. सेक्शन सी काय आहे, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, 24 मार्क्स. 24 मार्क्ससाठी तुम्हाला कोणतेही यातील फक्त 8च क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 15, 16, 17, 18, 19. तर हे पहा, हे 3 मार्कासाठी एक प्रश्न आहे. तर 6 पॉईंट लिहायचे आहेत एका उत्तरामध्ये, एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये. तर क्वेश्चन 20 पहा, क्वेश्चन नंबर 21, 22, 23, 24 आणि 25 आणि 26. तर हे क्वेश्चन्स पहा, याचे उत्तर तुम्हाला 3 मार्कासाठी एक क्वेश्चन आहे, तर तुम्ही याचे उत्तर लिहू शकता. तर त्यानंतर आहे सेक्शन डी. सेक्शन डी काय आहे, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. 12 मार्क्ससाठी 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर एक प्रश्न हा 4 मार्क्ससाठी आहे. तर इथे पहा, क्वेश्चन नंबर 27, 28, 29, 30. तर 30, तर यांच्यापैकी कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. एक क्वेश्चन हा 4 मार्क्ससाठी आहे, त्यामुळे नीट पाहून सॉल्व करा. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 हा सगळं 4 मार्कासाठी आहे. तर यांपैकी कोणतेही 3च क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत सेक्शन डीमध्ये. तर कोणतेही करू शकता तुमच्या मनाने, तुम्हाला कोणते सॉल्व करायचे आहेत सेक्शन डीमधले 3 क्वेश्चन्स. तर इथे आपली क्वेश्चन पेपर संपलेला आहे. बायो 12 स्टँडर्ड बोर्ड क्वेश्चन पेपर 2024 इथे समाप्त झालेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. आणि PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करून मेसेज करा, मी तुम्हाला PDF पाठवून देईल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.